गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. कशात सगळेजण वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ चॅनल. सो या इकडे आम्ही पिझ्झा बनवतो आहे. या पिझ्झा पार्टी करूया आपण सगळेजण. सो इथे पिझ्झा खायची इच्छा झाली होती. सो बहिणीने ते पहिले ते काय बोलतात प्री हीट करायला ठेवलं होतं आणि ते सगळी तयारी करून घेतली होती. कांदा वगैरे कटिंग मी करून दिली होती आणि ते तयारच वगैरे माझी बहीण करत होती. सो कांदा कट केला होता, शिमला मिरची असते ती कट केली होती, टमॅटो असतो तो कट केला होता आणि अजून शिमला मिर्च, कांदा आणि टमॅटो हे सगळं कट वगैरे चॉपिंग मी करून दिली होती आणि मग नंतर त्याची प्रोसेस माझी सिस्टर करत होती. सो या गरम गरम पिझ्झा वगैरे खायला आणि ते सगळं रेडी वगैरे करून ते पाणी वगैरे वरतून म्हणजे ते तिलाच माहिती ते काय तिची वेगळी स्टाईल आहे, जरा छान करते ती. म्हणजे असे सगळे पदार्थ सँडविच, पिझ्झा. सो तिला कुकिंगची आवड आहे जास्त करून आणि मी टेस्ट करून सांगते कसं वाटतं. सो आमच्यामध्ये असं आहे. म्हणजे काही पदार्थ मी करते क्वचित. मला जास्त कुकिंग नाही आवडत. मला म्हणजे टेस्ट वगैरे करायला आवडते, ती बनवायला असते आणि मी टेस्ट करून खायला वगैरे सांगते कसं झालं वगैरे. सो इथे पिझ्झा वगैरे करून तरी ठेवलेला आहे आणि नंतर मग दुसऱ्या ह्याची ब्रेडची ती तयारी वगैरे करून घेणार आहे. हॅलो गाईज, गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. कशात सगळेजण. खूप मोठ्या ब्रेक नंतर आज ब्लॉगिंग पुन्हा स्टार्ट केली. ॲक्च्युली माझी तब्येत पण बरी नव्हती आणि म्हणजे कसं काही ना काही रिझन्समुळे शूट करता नाही यायचं आणि माझी तब्येत बरी नव्हती आणि घरी सिस्टर आल्यामुळे काही ना काही मूवीज बघणं किंवा बाहेर जाणं हे चालू होतं, त्यामुळे व्लॉगिंग करायला नाही भेटलं. आणि खरं सांगू मनापासून की इच्छा नव्हती होत ब्लॉग वगैरे करायची, माहीत नाही का. त्यामुळे मी ब्लॉगिंग वगैरे नाही केली. 2-3 मी शॉर्ट्स टाकत होती, बट एक प्रॉपर ब्लॉग्स असे मी शूट नाही केले. पण डोंट वरी, आता मी ट्राय करते छान छान ब्लॉग बनवायचा. डोंट वरी, आपली पूर्ण फॅमिली 276ची झाली आणि एवढे जण आपलं चॅनल एन्जॉय करत आहे, शॉर्ट्स अँड ब्लॉग्स. मला खूप आनंद होतो आहे आणि मी प्रयत्न करेल अजून छान छान ब्लॉग्स वगैरे बनवायचा. ॲक्च्युली काय ना, बाहेरचं जे वातावरण चालू आहे, सो आय जस्ट म्हणजे मला कसं तरी म्हणजे एकदम काय ना माहीत नाही असं काय. पण डोंट वरी, मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की जे बाहेर वातावरण चाललं आहे त्यामुळे तुम्ही जास्त बाहेर कुठे जाऊ नका आणि जर गेलात तर लवकर घरी यायचा प्रयत्न करा. बाकी काय नाही, सेफ राहा, स्वतःच्या घरी राहा, म्हणजे जास्त फिरू वगैरे नका आणि ब्लॉग्स माझे एन्जॉय करा. आपली फॅमिली अजून वाढू दे आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आपल्या देशावर जे संकट आलं आहे त्याचं निर्विघ्नपणे ते पार पाडू दे आणि लवकर आपण सगळे व्यवस्थित पहिल्यासारखे राहू दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. बाकी जे होणार आहे ते होईलच, जर त्यांची इच्छा असेल ते होईलच. बाकी आपण काही करू नाही शकत. बस एवढंच बोलेल मी. आणि बस, गणपती बाप्पा मोरया. आता मी तुम्हाला पिझ्झाचा जो व्हिडिओ दाखवला होता, ॲक्च्युली माझी सिस्टर पिझ्झा बनवते, सो मी विचार केला आज ब्लॉग चालू करूया आजपासून. आज आहे संकष्टी चतुर्थी, तर पुन्हा एकदा ब्लॉगिंग स्टार्ट करूया. मध्ये खूप ब्रेक घेतला आणि आय नो दॅट तुम्ही पण वाट बघत असाल ब्लॉगची नवीन. जर आवाज येत असेल तर इग्नोर करा, घरात टी व्ही चालू आहे. सो मी बघेल, विचार करेल, जर व्हिडिओमध्ये जास्त आवाज येत असेल तर ऑडिओ मी रेकॉर्ड करून टाकेल. बाकी तुम्ही कसे आहात तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि अगोदरचे ब्लॉग्स बघितले नसतील तर बघून मला कमेंट करा. शॉर्ट्स मी 2-3 दिवसामध्ये टाकतच असते. ओके, बाय गाईज.
आपण बघूया पिझ्झा कसं झालाय की नाही वगैरे. आणि जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझे ब्लॉग्स बघितले का? मी खूप खूप सुंदर ब्लॉग्स टाकले, बघितले असतं बघून. बाय गाईस. तर इथे आपला पिझ्झा रेडी आहे. आम्ही पण हा पिझ्झा एन्जॉय करतो. तुम्ही पण तुमच्या घरी हा पिझ्झा बनवून एन्जॉय करा. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि आत्तापासून तुम्हाला रोज एक डेली ब्लॉग बघायला भेटेल. ओके, बाय गाईज, लव यू सो मच, टेक केअर, बी सेफ इन युअर